शहापूर येथे जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्या ताब्यातून 133 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। तर या प्रकरणी सदर आरोपीवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस हवालदार कैलास पटोले यांनी अवैध जनावरे वाहतुकीबाबत गोपनीय माहिती काढून त्याबाबत पोलीस निरीक्षक चिंचोडकर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना माहिती दिली। त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरकुंडे यांचे पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 28 जुलै 2024 रोज रविवारला सायंकाळी 7:30 वाजता दरम्यान मौजा शहापूर येथील आरोपी बालगोपाल द्रुक्कर वय 49 वर्षे राहणार शहापूर याच्या जुन्या घरासमोर धाड घातली असता सदर ठिकाणी दोरखंडाने बांधून ठेवलेले गोवंश जातीचे एकूण 133 जनावरे दिसून आले। त्यापैकी 11 जनावरे एका टाटा चारचाकी वाहनामध्ये कोंबून मिळून आले। या प्रकरणी कायदेशीर कारवाई करून 133 जनावरांची सुटका करून ध्यान फाउंडेशन गौशाळा गराडा येथे दाखल करण्यात आले आहेत। तसेच आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर, पोलीस हवालदार खैरे, पटोले, दोनोडे, ठवकर, पोलीस नायक पुराम, पोलीस सिपाही ढबाले, पोलीस सिपाही पेठे, पोलीस नायक गजबिये यांनी अथक परिश्रम करून मुसळधार पावसाची तमा न बाळगता 133 गोवंश जातीच्या जनावरांना कत्तलीपासून वाचवून जीवदान दिले आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 29 जुलै 2024 रोज सोमवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।